नमस्कार, मी श्री आलेद्रे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. गावी आलो आहे आणि आज मी आलो आहे कोकमाना. कोकम थोडेसे काढलेत आणि माझ्यासोबत मनीष आहे. आता आम्ही दुसऱ्या कोकमेवर चाललो आहे. इथे काढून झालेत, थोडेसे भेटलेत, पिशवीमध्ये आहेत. तर दाखवतो. मध्ये काटे वगैरे अडकतात. आता दुसऱ्या कोकमीखाली चाललो आहे आम्ही. मनीष बोलतो तो फेमस हो, मला पण ओळखतील लोक. मी फेमस व्हायला टाइम आहे. ते चाललंय. कालच्या व्हिडिओमध्ये पण मनीष होता माझ्यासोबत आणि कुशाल होता. आज कुशालला कॉल केला, कुठे झोपला असेल वाटते. ऊन खूप लागतोय. तरी पण बोलत चला उद्या मुंबईला जायचं आहे, आज जाऊन येऊया. आठवणी एक्सप्लोर करूया. दुसऱ्या कोकमीखाली जातोय. आता चढण चढायला सुरुवात झाली. ते माझ्यासोबत मनीष आहे पाठीमागे. त्याचा झाड आहे पण आटूरलाच नाही. त्याच्यावरती भरपूर आटूरला खाल्लेत. आता काय नाही, एक पण नाही त्याच्यावरती. सीझन संपला वाटते आणि आपण आलोय. काजूची झाडं पण आहेत. काजूची झाडं आहेत पण काजूचा सीझन संपला. काजूच्या बिया भेटतील फक्त आता. मनीष शोधतोय काजूच्या बिया भेटतात का शोधतोय. चढून चढून दम लागला. इथं हे कुठं होती, जांभळ कुठं होती. इथं जांभळ होती एक. नाही जांभळ बघत होतो, नाही आहे इथंच होती वाटते. तुटली ती जांभळ होती, ती आता तुटली. काय नाही राहिलंय, सांगाडा शिल्लक आहे फक्त. लहानपणी इकडे आम्हाला गुरुजी झाडे लावण्यासाठी घेऊन येतात. इकडे खूप आम्ही झाडं लावलेली लहानपणी. मला काय रस्ता भेटत नाही. ओके, इथून चल वरती. इथून वाटते जरा रस्ता. इकडे कोण आता जास्त येत नाही वाटते, त्यामुळे रस्ता नाही आहे. पहिला यायला रस्ता व्यवस्थित होता. एक खंत अशी आहे की करवंदीची झाडं आहेत पण करवंदच नाही खायला मिळालं त्यावर्षी. दरवर्षी करवंद खायला मिळत होती. आता करवंदीची झाडं खूपच कमी झालीत आणि करवंद तर ह्यावर्षी एक पण नाही अजून खायला मिळालं आहे. सुनसान असा जंगल आहे. काय जंगलातून वाटा काढत आम्ही चाललो. बघा, हा रस्ता होता इथे, इथून रस्ता होता पण हा रस्ता आता बंद झालाय. फायनली आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. खूप खडतर असा प्रवास करून. बट इथे पोचल्यावरती की इथली कोकमाची झाडं आहेत पण त्याच्यावरती पूर्ण जाळ पसरलंय आणि कोकम कुठे काय दिसत नाहीत. इथे खाली पण होते कोकमाची 4-5 झाडं होती. हा पण कोकमाचाच आहे पण एक पण कोकम नाही दिसत त्याच्यावरती. बघ, हा आडवा पडलाय ना, तो पण कोकमाचाच आहे.
सगळे कोकमाची झाडं मेलेत. पण कोकमातच आहे, त्याच्यावरती काहीच कोकम नाही राहिलेत. एवढा आलो पण काय उपयोग नाही झाला. आता बघूया करवंद वगैरे काय मिळतात काय. तर थोडे कोकम तर मिळालेत मागासच्या झाडावरती. इथे पण कोकमाची होती 4-5 झाडं. मला वाटतं ते वनवा लागलाय त्याच्यामुळे सगळे जळाले असतील. इथे होती. मनीष पण दमला बिचारा. बोलत पुढच्या कुठे घेऊन आला मला. पण एक जंगल सफर करण्याची मजा वेगळी असते. पण आता कसे उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे आता परत खाली चाललो वाट काढत. फायनली इथे करवंदीचं झाड दिसलंय आणि त्याच्यावरती करवंद पण आहेत. कच्ची तर दिसत आहेत. हे बघा कच्ची करवंद तर आहेत. त्याच्यामध्ये एक पिकलेला आहे, एक भेटला पिकलेला एकच आहे त्याच्यामध्ये. खाली आहेत आलो खाली पिकलेले आहेत तर ते. काढ मग पुढाच काढ. हे बनव कोट्या बघा आहेत पिकलेली पण इथे. म्हणजे आल्याचा काहीतरी फायदा झाला. कोकम नाही भेटले, करवंद भेटलेत. पिशवी टाकायची थोडीशीच आहेत. जास्त भेटली तर साठू. मनीष कोंबडा आहे का कोंबडी आहे माहिती आहे? बघ कोंबडा का कोंबडी? कोंबडी आहे ना. कोंबडी आहे. कोंबडी व्हाईट म्हणजे कोंबडी. हा बघूया. हा कोंबडा आहे. थोडासा लाल आहे बघ. आता सगळी काढ. लहानपणी आपल्याकडे काय हे नसेल, पिशवी वगैरे काय आपण आणली नसेल तर हे एक आपण ट्राय करायचो. त्याला काय आपण कोट्या बनवायच्या. असं पानं लावायची, त्याच्यानंतर त्याला अशी पानं टाकायची खाली. येईल जमल का नाही मला काय माहिती. फाटलाय वाटते. त्यानंतर अशी पानं टाकायची. त्यात 4 पानं टाकली त्या कोट्यात तयार. त्याच्यामध्ये आपण करवंद ठेवायचे. पानं बरोबर नाही, दुसरी कसली असती तर व्यवस्थित झाला असता. असा बनला आपला की त्याच्यामध्ये मग करवंद ठेवायचे. चला तर आपली एवढी जमलीत. हे बघा अजून पानं चांगली असती तर मोठं झालं असतं. पानं मोठी असती तर. लहानपणीच्या आठवणी खूप ताज्या होतात जेव्हा आपण रानामध्ये सफर करतो तेव्हा. चल दुसरी बघू चल पुढे अजून भेटतात काय. आता जंगल उतरून आम्ही खाली आलोय. करवंद काय भेटली नाही जास्त, थोडेसेच भेटलेत. आता शेतावर जातो. इथं जवळच शेत आहे. ते नवीन आता मी बोरिंग मारले, बघायला नाही गेलो पण बघून येतो. पाणी तर लागलंय, बघायला गेलोय नाही. कालच आलोय. काल म्हटलं बघून येऊया.
बघा इथे बोरिंग मारले, सध्या बंद करून ठेवले, काम करायचं आहे. शेत रखरखीत असं ऊन आहे. हा आणि तोच समोरचा. सो फायनली आम्ही थकून भागून ते पाराखाली आलोय. तुम्ही बघू शकता चेहरा किती काळ म्हटलाय. तुझा थोडा माझा अवतार काय असला आता. एक पेरू घेतला आम्हाला, त्याचा आम्ही खात आहोत आता. गावाला आले होते असाच कलर चेंज. तर एवढ्या मेहनतीनंतर आम्हाला हे मेहनतीचं फळ भेटलंय. हे बघा एवढंच आहे, पण यासाठी सुद्धा खूप मेहनत लागली. मेहनतीचं फळ रानमेवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पुन्हा लवकरच भेटू. मी कुठेतरी नेक्स्ट गावी आल्यानंतर किंवा दुसरं कुठेही फिरायला गेलो तर नक्कीच व्हिडिओ करेन. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.